भारतातील वक्फ संशोधन विधेयक 2025 यावर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे। या विधेयकावर सध्या पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। 2024 मध्ये हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते आणि 2025 मध्ये ते कायद्यात रूपांतरित झाले। या विधेयकाचा मुख्य उद्देश वक्फ बोर्डांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणणे, दुरुपयोग रोखणे आणि मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन करणे असा होता। परंतु मुस्लिम समाजातून या विधेयकाला तीव्र विरोध झाला, कारण काही तरतुदींमुळे सरकारचा हस्तक्षेप वाढला असे त्यांचे आरोप होते। आता सुप्रीम कोर्टाने आज 15 सप्टेंबर 2025 रोजी या विधेयकातील काही तरतुदींवर स्थगिती आणली आहे। हे नेमके काय बदल आहेत, त्याचा विधेयकाच्या मूळ उद्देशावर कसा परिणाम होईल, मुस्लिमांना त्याचा काय फायदा होईल आणि या बदलांमुळे मुस्लिमांचा विरोध कमी होईल का, याबाबत आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सुप्रीम कोर्टाने वक्फ संशोधन कायद्याच्या संपूर्ण अंमलबजावणीवरती स्थगिती आणण्यास नकार दिला आहे, परंतु 3 मुख्य तरतुदींवर अंतरिम स्थगिती दिली आहे। हे बदल मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांच्या खंडपीठाने घेतलेल्या निर्णयात आहेत। या विधेयकात अशी तरतूद होती की वक्फ मालमत्ता समर्पित करण्यासाठी किंवा वक्फ बोर्डाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीने कमीत कमी 5 वर्षांपासून इस्लाम धर्माचे पालन केलेले असावे। सुप्रीम कोर्टाने या तरतुदीवर स्थगिती आणली आहे। याचा अर्थ आता ही अट तात्पुरती रद्द झाली आहे आणि इस्लाम धर्माचे पालन करत असलेली कोणतीही व्यक्ती वक्फ समर्पित करू शकते, तेही 5 वर्षांच्या पुराव्याशिवाय। दुसरं असं की या विधेयकात जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ मालमत्ता ही सरकारी मालमत्ता हे ठरवण्याचे अधिकार देण्यात आले होते। यामुळे वक्फ बोर्डांच्या मालमत्तेवर सरकारचा हस्तक्षेप वाढेल अशी भीती होती। कोर्टाने या तरतुदीवर ही स्थगिती आणली आहे, ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार आता संपुष्टात आले आहेत, ते मिळणार नाहीत। तिसरा बदल असा की या विधेयकानुसार वक्फ बोर्डात गैर मुस्लिम आणि महिलांचा समावेश करण्याची तरतूद होती, ज्यामुळे बोर्ड अधिकाधिक सर्वसमावेशक होईल असा दावा होता। परंतु मुस्लिम समाजाने याला धार्मिक हस्तक्षेप म्हणून विरोध केला होता। सुप्रीम कोर्टाने या तरतुदीवर ही स्थगिती आणली आहे, ज्यामुळे बोर्डात गैर मुस्लिम सदस्य नेमण्याची प्रक्रिया आता थांबली आहे। हे बदल अंतरिम आहेत आणि अंतिम निर्णय येईपर्यंत म्हणजेच केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी 7 दिवस देण्यात आले आहेत। तोपर्यंत या तरतुदी लागू होणार नाहीत। कोर्टाने म्हटले आहे की प्रावधान घटनेच्या कलम 14 म्हणजे समानता, 25 धार्मिक स्वातंत्र्य आणि 26 धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन यांचा भंग करू शकतात। वक्फ संशोधन विधेयकाचा मूळ उद्देश वक्फ बोर्डांना अधिक जबाबदार बनवणे, मालमत्तेचे सर्वेक्षण करणे, वक्फ बाय युजर ही संकल्पना काढणे आणि दुरुपयोग रोखणे असा होता। या विधेयकाने 1995च्या वक्फ कायद्यातील 44 कलमांमध्ये बदल घडवला। सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे विधेयकाचा मूळ उद्देश काही प्रमाणात बदललेला आहे, परंतु पूर्णपणे नाही। गैर मुस्लिम समावेश आणि जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार स्थगित झाल्याने विधेयकातील सर्व समावेशकता आणि सरकारी देखरेख ही उद्दिष्टे आता कमकुवत झाली आहेत। यामुळे वक्फ बोर्डांचे दुरुपयोग रोखण्यासाठीची यंत्रणा कमजोर होऊ शकते आणि वक्फ बाय युजर यामधील बदलही तात्पुरते थांबवले गेले आहेत। विधेयकातील इतर तरतुदी जसे की काही प्रमाणामध्ये महिलांचा समावेश, पारदर्शकता आणि मालमत्तेचे डिजिटलायझेशन अजूनही लागू आहेत। एकूणच मूळ उद्देश हा 40 ते 50% बदललेला आहे, कारण विवादास्पद तरतुदींमुळेच विधेयकाची मुख्य ओळख होती। परंतु कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत हे स्पष्ट होईल। मुस्लिम समाजाला या स्थगितीचा मोठा फायदा होईल, कारण हे बदल त्यांच्या मुख्य चिंतांवर भाष्य करतात। यात 5 वर्षांच्या अटींच्या स्थगितीमुळे मुस्लिम व्यक्तींना वक्फ समर्पित करण्यासाठी अतिरिक्त पुरावा देण्याची गरज नाही। यामुळे धार्मिक प्रथा सुलभ होईल। दुसरं असं की जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांच्या स्थगितीमुळे वक्फ मालमत्ता सरकारी हस्तक्षेपापासून सुरक्षित राहील। यामुळे हजारो एकर जमिनीवरील दावे आता सुरक्षित होतील। तिसरं असं की गैर मुस्लिम सदस्यांच्या समावेशाच्या स्थगितीमुळे वक्फ बोर्ड हे मुस्लिम केंद्रित राहील, ज्यामुळे मुस्लिम समाजाचे धार्मिक संस्थांवर नियंत्रण कायम राहील। एकूणच काय तर हे बदल मुस्लिमांना घटनात्मक अधिकारांचे रक्षण करतात आणि विधेयकातील सरकारी हस्तक्षेप
ही भीती आता कमी करतात। यामुळे मुस्लिम संस्था अधिक मजबूत होतील आणि मालमत्ता व्यवस्थापनामध्ये त्या स्वायत्तता त्यांना मिळेल। या बदलांनंतर मुस्लिमांचा विरोध बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे। विधेयकाला विरोध मुख्यतः या 3 तरतुदींमुळेच होता: गैरमुस्लिम समावेश, जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आणि 5 वर्षांची अट। मुस्लिम संघटना म्हणजेच AIMIM याच्या व्यतिरिक्त काँग्रेस आणि इतर पक्षांनी याला मुस्लिम विरोधी म्हणून विरोध केला होता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने या तरतुदी स्थगित झाल्याने मुस्लिम समाजाला न्याय मिळण्याची भावना निर्माण होईल। यामुळे विधेयक अधिक स्वीकार्य होईल। सोशल मीडियावर मुस्लिम नेते आणि कार्यकर्ते या निर्णयाचे स्वागत करताना दिसत आहेत। काही मुस्लिम गट अजूनही विधेयकाच्या इतर भागांना विरोध करू शकतात, जसे की वक्फ बाय युजर वरील बदल किंवा बोर्डांच्या नवीन नियुक्त्या। पण एकूणच विरोध हा 70 ते 80% कमी होईल, कारण मुख्य विवाद संपुष्टात आले आहेत। परंतु अंतिम निर्णयानंतरच हे स्पष्ट होईल। आता सरकार त्यात कोणते बदल करते हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे।